नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेप अप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज चा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आज आपण बघणार आहे। मेन स्पेसिफिकली जो आपण बनवलेला आहे तो उत्तर मंथन जे आपलं इनिशिएटिव्ह आहे त्या उत्तर मंथनच्या इनिशिएटिव्हवरती जवळजवळ डे 81 पासून ते डे 115 पर्यंत जर बघितलं तर इथिक्स ही उत्तर मंथनची आन्सर रायटिंगची सिरीज होती। ठीक आहे, होप तुम्ही ही फॉलो केली असेल। आणि ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ जो आहे आपला बनलेला आहे तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली उत्तर मंथनमध्ये जे आन्सर रायटिंग पर्स्पेक्टिव्हनी जे काही मुद्दे असतील, जसं की फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन कसं लिहायचं, मग ते 10 मार्कासाठी कसे असेल, 20 मार्कासाठी कसं, 15 मार्कासाठी कसं असेल, केस स्टडीज जर असतील तर त्यासाठी कसं असेल, केस स्टडी रिलेटेड जे आहे ते डिटेल आज आपण इथं बघणार आहे। त्यामध्ये मग कंटेक्स्ट क्वेश्चनचा कसा अंडरस्टँडिंग करून घ्यायचा, कंटेंट कसा लिहायचा, कंटेंट एनरिचमेंट कसा करायचा, बॉडीचे जे सब पार्ट्स असतात क्वेश्चनच्या ते कसे स्प्लिट करायचे, उपशीर्षक कसे वापरायचे, या सर्वांचं जे उत्तर आहे, उदाहरण कशी लिहायची, या सर्वांचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। ती व्हिडिओ एकदा अवश्य बघा। ठीक आहे, त्यानंतर आज आपण काय करतोय, इथिक्सच्या केस स्टडीला सुरुवात करतोय। डे 113 जर तुम्ही बघितले तर जीएस पेपर 4 इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड ह्यावरची जी केस स्टडी आहे, आपण काय केलेलं, जे उत्तर मंथन हा आपला जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये डिटेल 110 दिवस झाल्यानंतर 111व्या दिवसापासूनचं जे इनिशिएटिव्ह होतं त्या इनिशिएटिव्हमध्ये आपण थीम दिलेल्या होत्या केस स्टडीच्या। म्हणजे केस स्टडी कोणत्या 111वा दिवस असेल, 12वा दिवस असेल, 13वा दिवस असेल, ते 15 पर्यंत आपण थीम्स दिलेल्या होत्या। त्या थीमचं जे काही महत्त्व आहे ते तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो यामध्ये। तर त्यामध्ये तुम्हाला थीम देऊन सांगितलेलं होतं की कोणत्या दिवशी कोणती केस स्टडी आपल्याला लिहायची आहे। त्याच्यावरती होप तुम्ही आन्सर्स लिहिलेले आहेत ते चेक करून तुम्हाला मिळालेले पण आहेत। असंच तुम्ही डेली लिहत जा आणि ह्या उत्तर मंथनवरती जे काही पोस्ट होते त्यासाठी तुम्ही अपडेट राहत जा। त्यानंतर जो 113वा दिवस आहे तर हा केस स्टडी टॉपिक घटना अभ्यास। आयोगाचा जर तुम्ही सिलेबस जर बघितला तर आयोगाच्या सिलेबसमध्ये 7 मुद्दे दिलेले आहेत। तो सेक्शन ए साठी रिप्रेझेंट करतो आणि सेक्शन बी साठी त्यांनी असं दिलेलं आहे की घटना अभ्यास वरील विषयानुसार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यामध्ये बघा, आपण ज्या थीम केलेल्या होत्या, ॲक्च्युली काय होतं की UPSCनं आत्तापर्यंत जेवढे केस स्टडीज वगैरे त्यांनी विचारलेले आहेत 2013 पासून आत्तापर्यंत, तर त्या काय केलेल्या आहेत, वेगवेगळ्या थीममध्ये सेग्रिगेशन केलेलं आहे। तर वेगवेगळ्या थीम म्हणजे कोणतं, मग इन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट असेल, जी आजची आपली केस स्टडी आहे ती आपण डिस्कस करणार आहोत, ही एक असेल। सेकंड असेल की डे 111 जर तुम्ही बघितलं तर वुमन रिलेटेड आपण घेतलेली होती, हॅरासमेंट रिलेटेड जे काही इश्यूज असतात, कॉर्पोरेट सेक्टर असेल वगैरे ते, तर इथं घेतलेलं होतं। 112ची जर तुम्ही बघितली होती, त्यानंतर साधारणतः प्रॉपर्टी इन गव्हर्नन्स रिलेटेड असेल, तर अशा थीम्स आपण काय केलेल्या आहेत, सेग्रिगेट केलेल्या आहेत। तर आजची थीम जी आपली आहे तो डेव्हलपमेंट ऑफ द बॅकवर्ड एरियाज, डेव्हलपमेंट वर्सेस इन्व्हायरमेंट, ओके, अँड डेव्हलपमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंट, वेलफेअर, सोशल जस्टिस अँड डायलेमा ह्या रिलेटेड आपण काय केलेली होती, एक केस स्टडी फ्रेम केलेली होती। तर ती काही केस स्टडी आहे ते डिटेल आपण आज बघूया। केस स्टडी बघा, डे 113 काय म्हणते बघा केस, मिस्टर चेतन इज अन IAS ऑफिसर पोस्टेड ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर। ठीक आहे, यामध्ये काय केलेलं आहे की मिस्टर चेतन जे आहेत, एक नाव दिलेलं आणि सांगितलेलं आहे की ते IAS ऑफिसर आहेत आणि येथे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत इन द रिमोट अँड बॅकवर्ड ट्रायबल डिस्ट्रिक्ट। ठीक आहे, ह्यामध्ये पूर्णपणे उल्लेख करून सांगितलेला आहे की रिमोट आणि बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट जो आहे तिथं सेंट्रल इंडियामध्ये ते काय आहेत, ते पोस्टेड आहेत। तर रिजन इज इकॉनॉमिकली अंडर डेव्हलप्ड विथ लो लिटरसी रेट। ठीक आहे, बघा
तुम्हाला केस स्टडी रीड करत असताना तुम्हाला काय करायचे आहेत, ह्यातले जे प्रामुख्याने जे कोण स्टेक होल्डर्स असतील, भागधारक असतील, हितधारक असतील, तर ते तुम्हाला काय करायचं असतं की अंडरस्टँडिंग करून घ्यायचं असतं, जेणेकरून तुम्ही केस स्टडी सॉल्व्ह करत असताना तुम्हाला काय होतं की इमिडिएटली सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम आठवत नाहीत. जर तुम्ही इंटरप्रेट जर केस स्टडी जर व्यवस्थित केली, प्रॉपर वेने जर केली, तर तुम्हाला आन्सर रायटिंग करताना काय होतं की इमिडिएटली सगळ्या गोष्टी रिकॉल होत जातात. मग त्या रिकॉल होण्यासाठीच्या काही ज्या मेथडॉलॉजी आहेत त्या आज आपण इथं काय करणार आहोत, अंडरस्टँड करणार आहोत. त्यासाठी ही केस स्टडी रीड करत असताना ह्यामध्ये जे दिलेले स्टेक होल्डर्स असतील, सब्जेक्ट मॅटर असेल, ठीक आहे, त्यानंतर काही इथिकल इश्यूज असतील, इथिकल डायलेमाज असतील, तर हे तुम्हाला काय केलं पाहिजेत, ह्या केस स्टडीमध्ये अंडरस्टँडिंग करून घेतले पाहिजेत. तर नेक्स्ट लेवलला आपण रीड करतोय, ठीक आहे. लिमिटेड एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटी, मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ द शेड्यूल्ड ट्राईब. ओके, इथे स्पेसिफिक कम्युनिटी त्यांनी काय केलेली आहे, डिफाईन केलेली आहे आणि डिफाईन करून सांगितलेलं आहे की ट्रायबल एक व्हल्नरेबल सेक्शन, ट्रायबल कम्युनिटी तिथे आहे असं नमूद केलेलं आहे. ठीक. who depends on the agriculture, minor forest produce and traditional livelihood. ठीक आहे. त्यांचं जे उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते उदरनिर्वाहाचं साधन यामध्ये काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की ते ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी करतात, मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर्स आहेत अँड ट्रॅडिशनल लाईव्हलीहूड आहे. द एरिया इज ऑल्सो रिच डिपॉझिटेड बॉक्साईट अँड अदर मिनरल्स. ओके, जी काही खनिजे वगैरे ते आहेत ती तिथं आहेत असं नमूद करून सांगितलेलं आहे. त्यानंतर द एरिया इज ऑल्सो which have caught the attention of the both public and private sector companies. तर तिथं काही कंपन्या ज्या काय आहेत त्या असा विचार करत आहेत की तिथं येण्यासाठीचा, पण अशा वेळी जर त्या कंपन्या जर तिथं आला तर तिथं जे काही ट्रायबल व्यक्ती वगैरे ते राहतात, ठीक आहे, तर तिथली लँड डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. दुसरी गोष्ट काय, त्यांची ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी आहे ती ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी डिमॉलिश होऊ शकते. ठीक आहे, मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर आहेत अँड ट्रॅडिशनल लाईव्हलीहूड आहेत. तर ह्या सर्व गोष्टींना काय होऊ शकते, हानिकारकता पोचू शकते. त्यानंतर काय बघा की स्टेट गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली साईन MOU विथ द प्रायव्हेट कंपनी. त्यामध्ये क्लिअर कट मेन्शन करून सांगितलेलं आहे की जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्या प्रायव्हेट कंपनी जी कंपनी येऊ घातलेली होती त्या कंपनीबरोबर काय केलेलं आहे, MOU साईन केलेले आहे. ठीक आहे, टू स्टार्ट लार्ज स्केल मायनिंग प्रोजेक्ट इन द डिस्ट्रिक्ट. द प्रोजेक्ट प्रॉमिस मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड क्रिएशन ऑफ द थाउजंड्स ऑफ द जॉब. ठीक आहे, तर हे जे मी सर्कल करतोय, अंडरलाईन करतोय, ह्यामागचं तथ्य काय ते तुम्ही समजून घ्या की तुम्हाला मी ह्याच्या आधी एक क्लिअर गोष्ट केलेली होती की तुम्हाला केस स्टडी सॉल्व्ह करत असताना त्या केस स्टडीवरचे विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं इमिडिएटली तुम्हाला रिकॉल होण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये इथिकल मॅपिंग करणं गरजेचं असतं. मग ते मॅपिंग कसं करू शकता, तुम्ही सर्कल करू शकता, अंडरलाईन करू शकता. ठीक आहे, काही वेळेस तुम्ही टिक मार्क करू शकता. मग कोणत्या गोष्टीला कसं करायचं, तर फॉर एक्झाम्पल समजा मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, क्रिएशन ऑफ द 1000 जॉब्स, हे काय केलेलं आहे त्यांनी, प्रॉमिस केलेलं आहे. ओके, म्हणजे ही एक प्रकारचं तथ्य आहे किंवा ही फॅक्ट तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते बघूया आपण. It includes construction of the road, school, hospital and industrial training center. It is expected to boost the state GDP. त्या कंपनीनं असं पण सांगितलेलं आहे की आम्ही ह्या गोष्टी इथं काय करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय, रोड करतोय, स्कूल करतोय आणि ह्या सर्व गोष्टीमुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाल्यामुळे ऑब्व्हियसली काय होईल, इकॉनॉमिकमध्ये जर इकॉनॉमिक अँगलने जर सांगितलं तर त्यांनी स्टेटचा जो GDP जो आहे तो बूस्ट होईल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हॉवेवर ड्युरिंग द ग्राउंड लेवल. आता रियालिटी काय आहे ते तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. एक पब्लिक कन्सल्टेशन मिस्टर चेतन रिलेज दॅट द रायझिंग प्रोजेक्ट विल द रिक्वायर्ड ॲक्वायझेशन ओव्हर 2000 acres ऑफ द फॉरेस्ट लँड. ओके, टोटल फॉरेस्ट लँडचं सांगितलेलं आहे, विच इन्क्लूड द सॅक्रेड ग्रूज. सॅक्रेड ग्रूज म्हणजे आपलं फॉर एक्झाम्पल देवराई वगैरे ते नसते तर त्यांचे काहीतरी ट्रॅडिशन असतील, कस्टम्स असतील, तर अशा गोष्टी पण ह्या फॉरेस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये चालत असतात. तर त्या गोष्टीनं तो आपल्याला मुद्दा दिलेला आहे. ॲग्रिकल्चर लँड युज्ड बाय ट्रायबर फॅमिली फॉर द जनरेशन. वर्षानुवर्षे ही गोष्ट काय झालेली आहे, चालत आलेली आहे असं सांगितले.
अराउंड 20 विलेजेस. मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं की फॅक्ट ज्या दिलेल्या आहेत त्या फॅक्ट तुम्हाला अंडरस्टँड करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून इथिक्सची केस स्टडी ॲन्सर्स देत असताना आपल्याला काय होतं, फॅक्ट मेमोराईज होतात आणि त्या फॅक्ट मेमोराईज झाल्यामुळं आपल्याला इथिकल डायलेम्स असतील, इश्यूज असतील ते प्रॉपर आठवतात आणि लिहायला सोपं पडतं. तर 20 विलेजेस विल बी डिस्प्लेस्ड अँड ओव्हर द 4000 पीपल विल बी अफेक्टेड. यामध्ये सांगितलेलं आहे 20 गावं जी आहेत त्यांचा प्रश्न आहे आणि 4000 लोक जे आहेत त्यांच्यावरती अफेक्ट होणार आहे. द ट्रायबल कम्युनिटी स्ट्रॉंगली अपोज द प्रोजेक्ट. ओके, ही तर बघा, ही पण ही काय आहे, केस स्टडीमध्ये तथ्य मेन्शन केलेलं आहे. स्ट्रॉंगली काय करत आहे, अपोज करत आहे. त्यांनी अजूनपर्यंत कन्सेंट दिलेली नाही. जी कोण कंपनी येऊ घातलेली आहे, ज्या कंपनीनं तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही रोड इन्फ्रास्ट्रक्चर देतो, स्कूल्स देतो, ठीक आहे, ज्याच्यामुळं नेशन GDPचा जो आहे तो काय होईल, ग्रोथ होईल. पण अशा कंटेक्स्टमध्ये ट्रायबल जी तिथली कम्युनिटी आहे त्यांनी काय केलेलं आहे, स्ट्रॉंगली अपोज केलेलं आहे. दे आर्ग्यू दॅट द फॉरेस्ट इज सोर्स ऑफ लाईफ. ओके, का लाईफ आहे, कारण की इथं मेन्शन केलेलं आहे एकतर सॅक्रोड ग्रूव्ज आहेत, देवराई. ओके, सेकंड थिंग इज जर बघितलं तर त्यांचं ट्रॅडिशन वगैरे ते आहे, त्या गोष्टी पण चालत आलेल्या आहेत. तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, सोर्स ऑफ लाईफ असं सांगितलेलं आहे. नॉट जस्ट फॉर द इकॉनॉमिक्स रिझन बट ऑल्सो फॉर द कल्चरल अँड स्पिरिच्युअल रिझन. तुम्ही आजही जर बघितलं आजला ट्रायगल म्हणजे फॉर एक्झाम्पल नियामगिरी हिल असेल किंवा छत्तीसगड सारखा रिजन असेल किंवा नॉर्थ ईस्ट जर कन्सिडर केला तर तिथं वेगवेगळे इव्हेंट वगैरे ते चालत वगैरे ते असतात. ठीक आहे. द लँड इज नॉट जस्ट प्रॉपरली बट अ पार्ट ऑफ देअर आयडेंटिटी, हे यामध्ये नमूद केलेलं आहे. ते फिअर लॉस ऑफ देअर होम्स, ट्रॅडिशन्स अँड सेल्फ सस्टेन लाईफस्टाईल. ठीक आहे. मेनी ऑल्सो फिअर दॅट दे विल बी रिड्यूस द कॅज्युअल लेबर्स विथ नो जॉब सिक्युरिटी अँड सोशल डिग्निटी. म्हणजे ते असं म्हणतात की जॉब सिक्युरिटी पण मिळणार नाही, म्हणजे ते कितपत योग्य आहे असं पण द्विधा मनस्थिती यामध्ये आहे. आता आपण काय करतो, नेक्स्ट पॅरेग्राफ जो दिलेला आहे बघा, UPSCच्या मध्ये पण जर तुम्ही विचार जर करायला गेला तर मग ते असे पॅरेग्राफ कमीच असतात. सगळ्या म्हणजे जास्त इन्फॉर्मेशन देऊन असे मोठे मोठे पॅरेग्राफ असतात. त्यामुळं कसं आहे की तुम्हाला क्युरियासिटीनं, एकदम क्युरियासिटी राहून तुम्ही काय केलं पाहिजे, ते रीड केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी. आता बघा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय म्हणतो, सेव्हरल इन्व्हायरमेंटल ग्रुप. हे ग्रुप कोण असतात, से फॉर एक्झाम्पल इन्व्हायरमेंटलिस्ट असतील. ठीक आहे. तर असे ग्रुप असतील किंवा NGOज असतील तर ह्या NGOज इथं काय होतात, ते पार्टिसिपेटेड होतात, तो ग्रुप आहे. ठीक आहे. रेज कन्सर्न्स सिटिंग पोटेन्शियल डिफॉरेस्ट्रेशन, लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी. ओके, जे इन्व्हायरमेंटचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स होणार आहेत त्याच्याबद्दल ते बोलतात. तर ह्यामध्ये ओव्हरऑल सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, लँड असेल, वॉटर असेल. तर बघा लोकल पॉलिटिशियन्स, इथं अजून एक आपल्याला काय मिळतं, तथ्य मिळतं, म्हणजे फॅक्ट मिळतं. तर ह्यामध्ये सांगितलेलं आहे तिथले जे रिजनल लेवलला जे कोणी हे असतील, पॉलिटिशियन्स असतील, ते हायलाईट द डेव्हलपमेंट इन द बॅकवर्ड रिजन. ते म्हणतात की त्या बॅकवर्ड रिजनमध्ये काय झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ग्रेटेस्ट गुड. ओके, रिक्वायर द बोल्ड स्टेप. They argue that the modern infrastructure, school, road and industry needed to bring the tribal population into the mainstream. ओके, हे सर्व केल्यानंतर काय होऊ शकतं, जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे ते मेन स्ट्रीममध्ये येऊ शकतं, असं हे एक वक्तव्य इथं केलेलं आहे जे कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते. ओके, कंपनी प्रॉमिस की काय म्हणते की रिहॅबिलिटेशन पॅकेज देतो, न्यू हाऊसेस आणि मॉनिटरी कॉम्पेन्सेशन. म्हणजे ते काही मदत करतो म्हणल्यात, कारण की का त्याच्या बदल्यात हे काय करणार आहेत, लँड घेणार आहेत. लँड किती घेणार आहेत, ते जवळजवळ 4000 एकर आहे असं सांगितलेलं आहे. 20 गावं जी आहेत ती काय होतात, डिस्प्लेसमेंट होतात. ओके, आणि ओव्हरऑल 4000 पीपल जे आहेत त्यांच्यावरती इम्पॅक्ट होतो. तर नेबरिंग डिस्ट्रिक्ट शो. आता ह्यामध्ये जर बघितलं, हॉवेवर द एक्झाम्पल म्हणजे एक आधी पण अशी सिच्युएशन झालेली होती आणि त्या सिच्युएशनमध्ये जे मिस्टर चेतन आहेत ते असं इंटरप्रेट करतात की एक्झाम्पल, नेबर डिस्ट्रिक्ट शो दॅट सच प्रॉमिसेस आर ऑफ्टन डिलेड. ओके, ओनली पार्शली इम्प्लिमेंटेड. म्हणजे असं पण एकदा काय झालेला अनुभव आलेला आहे की अशी सेम सिच्युएशन झालेली होती. कंपनीनं प्रॉमिस केलेलं होतं की आम्ही तुम्हाला रोड देऊ, इन्फ्रास्ट्रक्चर देऊ, शाळा बनवू, पण असं इम्प्लिमेंटेशन तेवढ्या प्रॉपर लेवलला झालेलं नव्हतं. असा एक एक्सपिरियन्स, असं एक तथ्य, अशी एक फॅक्ट यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
आता मिस्टर चेतन सर जे IAS ऑफिसर आहेत ते काय म्हणतात बघा, अवेअर ऑफ दोज फेल्युअर. ते म्हणतात ह्याआधी मला हा अनुभव आहे की असं झालेलं आहे. तर मिस्टर चेतन इज नाऊ फेसिंग द डीप इथिकल डायलेमा. इथं हा शब्द आलेला आहे, डीप इथिकल डायलेमा. इथिकल डायलेमा म्हणजे काय हो, तर नैतिक द्वंद्व असा एक प्रकारचा शब्द आपण त्याला मराठीमध्ये यूज करतो, ज्यामध्ये काय होतं, दोन व्हॅल्यूज ज्या होतात, ठीक आहे, तिथं कॉन्फ्लिक्ट जर निर्माण झाला तर तिथं ते द्वंद्व तयार होतं किंवा दुविधा तयार होते. ती कशी होते आपण डिटेल्स बघणार आहे, ठीक आहे. वन्स हँड he wants to support economic development, job creation and infrastructure in the backward area. On the other hand, he worried about, मी काय तुम्हाला म्हणलं, डायलेमा किंवा द्विधा मनस्थिती कधी निर्माण होते. एक साईडला ते विचार करतात की डेव्हलपमेंटची आश्वासनं दिलेली आहेत, पण दुसरी बाजू त्याची काय आहे, तर दुसरी बाजू त्याची अशी आहे, यामध्ये सांगतात वरीड अबाउट डिस्प्लेसमेंट, कल्चरल लॉस अँड इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. यामध्ये इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन केस स्टडीमध्ये नमूद करून सांगितलेलंच आहे की कसं इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन वगैरे ते होते. सॉईल असेल, वॉटर असेल, तर त्या गोष्टी. ही ऑल्सो बिलीव्स दॅट डेव्हलपमेंट शुड बी इन्क्लुझिव्ह, पार्टिसिपेटरी अँड नॉट फोर्स अपॉन पीपल. ओके, एक कलेक्टिव्ह डिसिजन ह्यांनी सांगितलेलं आहे की ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेव्हलपमेंट शुड बी इन्क्लुझिव्ह, पार्टिसिपेटरी अँड नॉट फोर्स अपॉन पीपल. इन्क्लुझिव्ह आणि पार्टिसिपेटरी म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह म्हणजे कुणाचा आवाज दाबला नसला गेला पाहिजे, सर्व लोकांना समावेशिकता करून मग तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता जी तुमची काय होतं म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये ऐकली जाते. ओके, त्यानंतर पार्टिसिपेटरी, सर्व लोक एकत्र आले पाहिजेत, बरोबर आहे का. तर ग्रामसभा वगैरे त्यांनी बघितलं तर ह्यांना पण असे राईट्स वगैरे ते दिलेले आहेत. UPSCचा 2014चा प्रिलिमचा क्वेश्चन ग्रामसभेवरती ह्या कंटेक्स्टमध्ये जरासा विचारलेला आहे. ओके, आता ह्याच्यावरती आपल्याला केस स्टडी रीड करून झाल्यानंतर मी तुम्हाला मागाशी म्हणत होतो की जे मी अंडरलाईन केलेले आहेत, सर्कल केलेले आहेत, ठीक आहे, हे अंडरलाईन केलेले सर्कल्स असतील तर ह्याचं इथिकल मॅपिंग केलं पाहिजे. साधारणतः तुम्हाला एक ॲनालिसिस जर सांगायचं म्हटलं का इथिकल मॅपिंग इम्पॉर्टंट आहे, तर ॲक्च्युअल जर तुम्ही UPSCच्या जर केस स्टडी बघितल्या म्हणजे 2013 पासून ते 2000 आत्ता सध्यापर्यंत म्हणजे 24 पर्यंत तुम्ही बघा, तर यामध्ये जे नंबर ऑफ कीवर्ड्स दिलेले आहेत, आपण काय केलेलं आहे, 1020 असतील किंवा 1040 असतील किंवा 1120 असेल किंवा 930 असतील, अशा कीवर्ड्समध्ये आपण काय केलेलं आहे, उत्तरमंथनच्या माध्यमातून तुम्हाला केस स्टडी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे कीवर्ड्स असे व्हेरिएशन केलेले का आहेत, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की जेवढे नंबर ऑफ कीवर्ड्स असतील तेवढे तुम्हाला काय होणार आहे, केस स्टडी रीड करण्यासाठी टाईम जास्त लागणार आहे. अल्टिमेटली तुम्हाला काय की 3 तासामध्ये पेपर तर कंप्लीट करायचा आहे, पण केस स्टडी जर एखादी जर बल्की असली, ऑब्वियसली जोपर्यंत आपण रीड करत नाही तोपर्यंत ॲन्सर्स तर प्रॉपर देऊ शकणार नाही, कारण की त्यामध्ये आपल्याला दिलेले स्टेक होल्डर्स माहीत पाहिजेत. दुसरी गोष्ट इथिकल डायलेमा असेल, इथिकल इश्यूज असतील, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी, काही फॅक्ट असतील दिलेल्या, ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, अंडरस्टँडिंग करून घ्याव्या लागतात. त्यानंतरच आपण काय करतो, केस स्टडी सॉल्व करायला घेतो. जर ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं 2013, तर इथं त्यांनी काय केलेलं आहे, एक 1330 कीवर्ड्स असतील, ठीक आहे, म्हणजे 1330 प्लस कीवर्डची काय केलेली होती, केस स्टडी विचारण्यात आलेली होती. 2014चा जर तुम्ही रेशो बघितला तर तो 1000 प्लस असा जात आहे, ठीक आहे, कीवर्ड्स म्हणतोय मी. त्यानंतर मग तुम्ही साधारणतः एक 2018 बघितलं असेल तर 1240 पर्यंत, 1240 प्लस कीवर्ड्स जे आहेत. तर हे काय झालेलं आहे, हे असे व्हेरिएशन दिसतं का तुम्हाला, ठीक आहे, तर हे व्हेरिएशन होते. आणि जर 2022 पर्यंत जर बघितलं तर ते एकदम टॉपमध्येच गेलेलं आहे. तर एवढे शब्द जे काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. ऑब्वियसली मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं की एक तर तुम्हाला थेरीचा पार्ट लिहून झाल्यानंतर इमिडिएटली तुम्ही सेक्शन बी वरती काय होत असता, शिफ्ट होत असता. अशा वेळेस तुम्हाला प्रपोर्शनेटमध्ये टाईम मॅनेज करणं, सगळ्या केस स्टडी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. पण जर अशा लहान आणि कमी शब्दाच्या किंवा जास्त सब्जेक्टच्या असतील तर ते टाईम कसा मॅनेज करायचा हा एक आपल्याकडं प्रश्न आहे. तर त्यासाठी मी तुमच्याकडती तुम्हाला काय सांगतोय,
जी आत्ता आपण 113 नंबरची केस स्टडी रीड केली, ती रीड केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की इथिकल मॅपिंग हे इम्पॉर्टंट आहे, जे आपण सर्कल केलेले होते, अंडरलाईन केलेले होते. मग त्यामध्ये काय की केस स्टडीचा आपल्याला काय कळाला की बॅकग्राऊंड अंडरस्टँडिंग झाला. ठीक आहे, की फॉरेस्ट राईटवरती आहे, तिथं ट्रायबल लोक वगैरे ते राहतात, ट्रॅडिशन वगैरे त्यांचं खूप वर्षापासून चालू आहे असं तिथं मग ते काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. कॉन्फ्लिक्ट इमर्ज झालेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये संघर्ष होतोय की जे मिस्टर चेतन आहेत त्यांना पण एक अशी बाजू वाटते की ठीक आहे, म्हणजे हे डेव्हलपमेंट करणार वगैरे तर ठीक आहे, पण ॲट द अदर साईड जर तुम्ही बघितलं तर तिथं ते ट्रायबल वस्ती जी आहे त्यांचे राईट पण व्हायलेट्स होतात. हे एक आहे. दुसरी गोष्ट काय की ट्रायबल स्वतःहून सांगतात की आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत, कारण की आम्हाला आमचं सॅक्रेड ग्रुव्स अशा नमूद केलेल्या गोष्टी असतील किंवा आमचं जे फॉरेस्ट आहे ते आम्हाला सस्टेनेबिलिटीसाठी आम्हाला ते पुरेसं आहे असं पण ते म्हणतात. मग यामध्ये स्टेक होल्डर्स असतील. ठीक आहे, त्यांचे कन्सर्न्स काय, इंटरेस्ट काय. स्टेक होल्डर्स मग गव्हर्नमेंट असेल, पॉलिटिशियन्स असतील, ॲज अ चेतन्स असतील, ठीक आहे, ट्रायबल्स असतील. तर हे कोण आहेत, सगळे भागधारक स्टेक होल्डर्स आहेत. ऑप्शन्स आणि बेस्ट कन्क्लुजन. मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस आपण 6 केस स्टडी जर सॉल्व्ह करत असेल ॲट अ टाइम त्यावेळेस, तर आपल्याला किती कॉन्फ्लिक्ट होणार सांगा बरं. तर ह्यासाठी मग आपण काय केलेलं आहे, एक सोल्युशन आणलेलं आहे. जरूर तुम्ही ते अंडरस्टँडिंग करून घ्या प्रॉपर वेनं. इथिकल मॅपिंग. ओके, आपण केस स्टडी ज्यावेळी रीड करतो, रीड करून झाल्या तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे की सब्जेक्ट मॅटर त्याचा काय आहे. सब्जेक्ट मॅटर हा जो आहे तो काय आहे. ठीक आहे, म्हणजे विषयाचा विषय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ह्या केस स्टडीमध्ये तुम्हाला एवढं तरी आफ्टर रीडिंग यू विल अंडरस्टँड की दिस केस स्टडी इज रिलेटेड टू द डेव्हलपमेंट वर्सेस द इन्व्हायरमेंट. ओके, सो आफ्टर दॅट you need to understand the subject matter of the case study. Why? Because these things are important for writing the introduction or overall crux of the case study. Once you are understanding the subject matter, then you will realize ki such type of thing happening during this type of the case study. म्हणजे तुम्हाला एक रिअलाइज होते की बाबा इन्व्हायरमेंट डिस्प्लेसमेंट म्हटलं की थोडंसं ट्रायबल असते, मग कंपनी येते, ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा काय होतात, क्लिक होण्यास जातात. पण तुम्ही ते काय केलं पाहिजे, जे उत्तर मंथनमध्ये आपण जे थीम वाईज दिलेले आहेत त्या थीममधून सगळ्या तुम्ही काय केल्या पाहिजेत, केस स्टडी सॉल्व्ह केल्या पाहिजेत. इथं सांगितलेलं आहे श्री चेतन जे आहेत ते IAS अधिकारी, यांना आर्थिक विकासाचे आश्वासन देणारे परंतु विस्थापन आणि संस्कृती असेल किंवा नुकसान असेल या पर्यावरणीय नुकसानास कारणीभूत ठरू शकणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील खाण प्रकल्प. ठीक आहे, तिथं जो काय मायनिंग प्रकल्प जो येणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, तर ह्या कंटेक्स्टमध्ये हे काय केलेलं आहे, सब्जेक्ट मॅटर इथे सांगितलेला आहे. तर तुम्हाला हा सब्जेक्ट मॅटर अंडरस्टँडिंग हे तुम्हाला लिहायचं नाही आहे, हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे की काय सब्जेक्ट मॅटर असतो. यानंतर आपण नेक्स्टला शिफ्ट होतो. स्टेक होल्डर्स. बघा, आपण जे अंडरलाईन वगैरे केलेली होती, सर्कल्स केलेले होते, टिक मार्क केलेली होती. तर मी तुम्हाला सांगत होतो, जे तुम्हाला मगाशी कंटेक्स्ट सांगितला की केस स्टडी ही काय व्हायला लागलेली 2013 पासून 2024 पर्यंत कीवर्ड्समध्ये व्हेरिएशन व्हायला लागलेली. कधी मोठी येते, कधी छोटी येते. मग अशा वेळेस तुम्हाला की यामध्ये जे स्टेक होल्डर्स मेन्शन केलेले आहेत, ठीक आहे, संबंधित हितधारक कोण कोण आहेत हे तुम्हाला अंडरस्टँडिंग होणं इम्पॉर्टंट आहे. यामध्ये चेतन जिल्हाधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, असं त्यांनी काय करून सांगितलेलं, नमूद करून सांगितलेलं आहे. सेकंड थिंग बघा, ट्रायबल कम्युनिटीज आहे, शेड्यूल ट्राईब. ओके, स्टेट गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट कंपनीज असतील, इन्व्हायरमेंटल ग्रुप जे तुम्हाला सांगितलं होतं की NGOज वगैरे ते नाहीत, त्यांचा पण इंटरेस्ट आहे. आणि त्यानंतर जे होते ते लोकल पॉलिटिशियन असं. ठीक आहे, तर आता इथिकल मॅपिंगचा थर्ड कुठला पॉईंट येतो, तर फिलॉसॉफर्स अँड इथिकल थेरी. बघा, हा पार्ट जो थोडासा आपल्याला थेरीमध्ये आहे. ठीक आहे, ॲप्टिट्यूड इमोशनल इंटेलिजन्स झाल्यानंतर हा टॉपिक येतो. तर तिथं तुम्हाला थोडंसं काय केलेलं आहे, भारत आणि जागतिक स्तरावरचे जे फिलॉसॉफर्स असतील किंवा इथिकल थेरीज वगैरे ते नसतील तर त्या तुम्हाला थोडंसं इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी अंडरस्टँडिंग करायचा आहे. फक्त काय की आपल्याला ते जे तत्वज्ञानी असतील, ओके, थिंकर्स असतील, काही सिद्धांत असतील, ते आपल्याला PSRच्या पर्स्पेक्टिव्हने इतकं डिटेल्स नाही बघायचं आहे.
आपल्याला जे बघायचं आहे ते इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं एखादा ॲडमिनिस्ट्रेशन, एखादा प्रशासक असेल तर ते डिसिजन घेत असताना कोणत्या मूल्यावरती घेतलं पाहिजे ह्यासाठीचा हा जो पोर्शन आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फक्त इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनं इथं बघायचा आहे. ओके, तर तो कसा बघायचा आहे ते डिटेल अजून आपण एक्सप्लेन करूया. यामध्ये युटॅलिटरियनिझम, ठीक आहे, उपयुक्तवाद. तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे, मॅक्झिमम बेनिफिट फॉर द मेजॉरिटी. जास्तीत जास्त जे असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल युटॅलिटरियनिझम काय म्हणेल की जर समजा कंपनी येऊन जर मॅक्सिमम लोकांचं जर बेनिफिट होत असेल आणि मिनिमम लोकांना जर हार्म होत असेल तर ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं हा सांगितलेला आहे. सेकंड बघा, कंटिन्यू एथिक्स, ठीक आहे, रिस्पेक्ट फॉर द इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी डिग्निटी. तर हे ओव्हरऑल जे बोलतं ते कशावरती बोलतं की तुम्ही तुमची ड्युटी फॉलो करा, कॉन्सिक्वेन्स काय आहेत त्याचा विचार करू नका. ओके, जॉन रॉल्स थेरी, जस्टिस, फेअरनेस अँड प्रोटेक्शन ऑफ द मोस्ट व्हल्नरेबल. मी जसं तुम्हाला मगाशी उल्लेख केला की 90% लोकांना जर बेनिफिट होत असेल, ठीक आहे, 10% लोकांना जर होत नसेल तर युटॅलिटेरियनिझम जे प्रिन्सिपल आहे ते काय होतं, 90%कडे जातं आणि 10%कडे नाही. पण तेच जर जॉन रॉल्स थेरी ऑफ जस्टिस म्हणजे दुर्बल घटकांचे संरक्षण आणि समता ह्या कंटेक्समध्ये ते काय होतं बोलतं. पण ते काय म्हणतं की हा जो आहे 3 नंबरचा, तर ते म्हणते की 10% जे लोक आहेत ती पण महत्त्वाची आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि गांधीयन इथिक्स, ठीक आहे, हार्मनी विथ द नेचर अँड डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट. तर अशा गोष्टी थोडंसं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला काय होतं की ॲन्सर लिहिताना, जस्टिफिकेशन देताना एकदम एक प्रॉपर तुम्हाला काय होतं, एक वे मिळतो. आणि त्या वेमुळं अशा गोष्टी जर तुम्ही नमूद केल्या तर ऑब्वियसली जे नॉर्मल स्टुडंट लिहिणारा जो केस स्टडी आहे, ठीक आहे, आणि तुम्ही ह्या गोष्टी वापरून जे करणार आहे ऑब्वियसली तर तुम्ही विचार केला तर तुम्हाला मार्क्स हे कम्पेअर टू त्या पर्सनपेक्षा चांगले असणार आहे. त्यासाठी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मग हे आधीच तुम्हाला काय झालं पाहिजे, केस स्टडी वाचत असताना इथिकल मॅपिंगच्या दृष्टिकोनातून कळायला पाहिजे. त्यानंतर बघा, व्हॅल्यूज इन्व्हॉल्व, म्हणजे कुठली कुठली मूल्ये समाविष्ट आहेत. ती जर थोडंसं ॲन्सर लिहित असताना जनरल स्टडी 1, 2, 3 हा जो पोर्शन आहे हा थोडासा वेगळा आहे. आणि जनरल स्टडी 4 जे इथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड आहे ह्याच्या ॲन्सर रायटिंगमध्ये जर बघितलं तर साम्य बऱ्यापैकी आहे. तर साम्य काय, इकडं काय होतं की तुम्हाला GS4मध्ये लिहित असताना एक इथिकल अँगल टाकून लिहावं लागतो. मग इथिकल अँगल टाकणं म्हणजे काय केलं, तर त्याचाच एक पार्ट म्हणजे याची तुम्हाला मग काय करावं लागतात, मूल्य वगैरे ते मेन्शन करावे लागतात. मग जस्टिस, फेअरनेस, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, रिस्पेक्ट फॉर द कल्चरल आयडेंटिटी, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स, ठीक आहे. पार्टिसिपेटरी गव्हर्नन्समध्ये मग तिथं ग्रामसभेचे राईट्स वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत, ठीक आहे. अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. तर हे जे कोण बायलिंग्वल आपण काय केलेलं आहे, कंटेंट दिलेला आहे. हा पण तुम्ही कंटेंट काय करू शकता, पॅरलल रीड करू शकता. जे कोण मराठी मीडियममधनं देणार आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर हे आपलं काय झालं, इथिकल मॅपिंग झालं. 5th नंबरला काय येतं बघा, तर फॅक्ट येतं, बरोबर काय. फॅक्ट मग तुम्हाला मी सांगितलेलं होतं केस स्टडी वाचत असताना की तिथल्या जे काय हे आहेत, तथ्य जी काय आहेत ती मेन्शन केलेली आहेत. ओके, ती पण तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्यानं MOU साईन फॉर द मायनिंग ओव्हर द 2000 एकर्स ऑफ द फॉरेस्ट लँड ही एक फॅक्ट आहे, ती काही चेंज होणार नाही. त्यानंतर 20 विलेजेस आहेत, 4000 पीपल काय होतात, डिस्प्लेस्ड होतात, विस्थापित होतात. आणि त्यामध्ये कायच दिलेलं आहे की त्यांचं जे ट्रॅडिशन वगैरे त्यांनी चालत आलेलं आहे त्या ट्रॅडिशनमध्ये असं नमूद करून सांगितलेलं आहे की तिथं सॅक्रेड ग्रूव्ज आहेत, ट्रॅडिशनल लँड आहे, ठीक आहे. आणि रिहॅबिलिटेशन प्रॉमिस फ्रॉम द कंपनी, जी कोण कंपनी येऊ घातलेली आहे त्या कंपनीनं प्रॉमिस करून सांगितलेलं आहे की रोड इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कन्स्ट्रक्शन करून देतो. तर ही पण एक तथ्य आहे. पास्ट फेल्युअर इज, तुम्ही जर बघितलं तर चेतन सरांचं जे वाक्य होतं ते जे IAS ऑफिसर आहेत त्यांच्या आधी मग केस स्टडीमध्ये सांगून ठेवलेलं होतं की असं एक शेजारच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय केलेलं होतं, एक्सपेरिमेंट केलेलं होतं, पण ते फेल्युअर लेवलला गेलेलं आहे. जसं आश्वासन ट्रायबल लोकांना दिलेलं होतं त्याप्रमाणे ते प्रॉमिस झालेलं नाही. ओके, स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकिंग फॉर द प्रोजेक्ट. ओके, ग्रेटेस्ट गुड कसा आहे, युटॅलिटरियनिझम प्रिन्सिपल कसा आहे ह्याच्या आधी मी तुम्हाला 3 नंबरच्या टेबलमध्ये सांगितलेलं आहे. अजून पण जी केस स्टडी आहे तिथं पण आपण तुम्ही एक्सप्लेन करूया. स्ट्रॉंग रेजिस्टन्स फ्रॉम द ट्रायबल अँड इन्व्हायरमेंटल ग्रुप, ज्या पण काही NGOज वगैरे त्या असतील त्या NGOज पण काय करत आहेत, या सर्व गोष्टीसाठी प्रोटेस्ट करत आहेत. कारण की इकॉलॉजीला हार्मफुलनेस होऊ शकतो, ट्रायबल डिस्प्लेसमेंट होऊ शकते, या पर्स्पेक्टिव्हनं त्यांचा इथं मुद्दा आहे. त्यानंतर
ठीक आहे. हे अशा प्रकारे आपलं इथिकल मॅपिंग झालेलं आहे. इथिकल मॅपिंग झाल्यामुळे काय होतं की आपल्याला केस स्टडी सॉल्व्ह करत असताना कोणती एम्बिग्युटी बॅक ऑफ द माइंड मध्ये राहत नाही. त्यानंतर आपण मूव्ह करतोय केस स्टडीवरती. तर केस स्टडी आपण काय केलेले आहे, बायलिंग्वल मध्ये दिलेली आहे, पूर्ण मराठी मीडियम मध्ये आणि इंग्लिश मीडियम मध्ये पण दिलेली आहे. जे आपलं उत्तर मंथनचा चॅनल आहे त्या उत्तर मंथनच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन काय करू शकता, ही पीडीएफ पूर्ण बघू शकता. जर बघितलं तर असं आपण पूर्ण मराठीमध्ये ही पहिल्यांदा केस स्टडी दिलेली आहे. त्यानंतर त्याच्या खालचे जे काही प्रश्न असतील, प्रस्तावना कशी करायची, त्यानंतर बॉडीमध्ये आपण एंटर करतोय नैतिक द्वंद्व म्हणजे काय, तो त्याचे 4-5 मुद्दे. ठीक आहे. त्यानंतर उपलब्ध पर्याय कोणते असतील, त्याचे फायदे तोटे आणि सर्वोत्तम पर्याय त्याचे समर्थन आणि निष्कर्ष सगळ्यात शेवटी आहे. ठीक आहे. तर सेम मध्ये आपण इथं काय केलेलं आहे, इंग्लिश मध्ये पण मॉडेल आन्सर आपलं आहे. त्यानंतर आता आपण क्वेश्चन अंडरस्टँडिंग करून घेऊया. व्हॉट आर द इथिकल डायलेमा फेस्ड बाय मिस्टर चेतन इन दिस सिच्युएशन. ओके. नैतिक द्वंद्व जे मिस्टर चेतन आहेत ते नैतिक द्वंद्व कोणत्या प्रकारे फेस करत आहेत असं विचारलेलं आहे. त्यानंतर डिस्कस द पॉसिबल ऑप्शन्स अवेलेबल टू मिस्टर चेतन अलॉंग विथ देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. बघा पॉसिबल ऑप्शन्स विचारलेले आहेत. पॉसिबल ऑप्शन आणि इथं जे विचारलेला आहे तो कोर्स ऑफ ऍक्शन विचारलेला आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. पॉसिबिलिटी मल्टिपल असू शकते. ठीक आहे. मी काय म्हणतो, पॉसिबिलिटी जी असते मल्टिपल असू शकते. कशी असणार आहे, 1 बाय 1 आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून घेणार आहोत. त्यानंतर काय, चूज द मोस्ट इथिकली साऊंड कोर्स ऑफ ऍक्शन अँड जस्टिफाय युअर चॉईस बेस्ड ऑन द इथिकल व्हॅल्यूज. ओके. तर बघा साधारणतः आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर स्टुडंट्स इथिकल इश्यूज, नैतिक समस्या ज्या आहेत आणि इथिकल डायलेमा, नैतिक द्वंद्व, ह्यामध्ये काय होतं, थोडंसं कन्फ्युजन होतं. आणि हे कन्फ्युजन क्रिएट झाल्यामुळे काय होतं, डायलेमा जर विचारलेले असतात तर मॅक्सिमम लेवलला आपण मग ते इथिकल इश्यूज लिहून टाकतो. ठीक आहे. परत इश्यूज विचारलेले असतील तर डायलेमाच लिहितो. मग व्हाईस वर्सा काही गोष्टी चालतात, नो डाऊट्स अबाउट इट. बट थिंग इज दॅट whatever the question has asking in this that particular case study, you need to address such type of this thing. Okay. So we will discuss basic concept. बघा इथिकल इश्यूज आणि इथिकल डायलेमा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये डिफरन्स काय आपण बघूया. नैतिक समस्या आणि नैतिक द्वंद्व. ठीक आहे. आता आपण सिच्युएशन जर एक कन्सिडर केली इथिकल इश्यूज मध्ये तर राईट अँड रॉंग, ठीक आहे, राईट अँड रॉंग आपण काय करू शकतो, इझिली आयडेंटिफिकेशन करू शकतो. कशामध्ये, इथिकल इश्यूज मध्ये. आणि जर इथिकल डायलेमा जर तुम्ही बघितला, नैतिक द्वंद्व जर बघितला तर त्यामध्ये काय होतं, 2 or more कॉम्पिटिंग मोरल व्हॅल्यूज ऑर ड्युटीज कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. ज्या 2 मोर व्हॅल्यूज असतात आणि त्या व्हॅल्यूज मग काय असू शकते, राईट असू शकते, मोस्ट राईट पण असू शकते. मग एखादी मोस्ट राईट जर असेल तर आपण सपोज ते फॉर एक्झाम्पल कॉम्प्रोमाइज करत असेल आणि राईट असेल ती आपण काय करत असेल की म्हणजे फाइंड आउट करतो, तर त्या दोन्हीमध्ये काय होतं की एक द्वंद्व तयार होतो. मग काय होतं, एखादी व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज होते. मग अशा वेळेस काय होतं की डिसिजन जो होतो, लॉस ऑफ द कॉम्प्रोमाइज ऍटलिस्ट 1 व्हॅल्यू, म्हणजे एखादं मूल्य काय होतं ह्या केसमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. तर हा झाला तुमचा इथिकल डायलेमा आणि इथिकल इश्यू. हे फक्त क्लेरिफिकेशन करण्यासाठी ऍक्च्युअल केस स्टडी जी आहे त्यामध्ये इथिकल डायलेमा विचारलेला आहे, इथिकल इश्यूज विचारलेले नाहीत. पण तुमच्या क्लेरिफिकेशनसाठी ह्या केस स्टडीमध्ये नैतिक समस्या काय असू शकतात आणि इथिकल डायलेमा जो आहे, नैतिक द्वंद्व काय असू शकतो हे आपण डिटेल बघूया, जेणेकरून काय होईल की तुमचं क्लेरिफिकेशन होईल. एक, आदिवासी लोकांची संमती न घेणे, व्हायोलेशन ऑफ द ट्रायबल राईट्स व्हायला लागलेला इथं. ठीक आहे. सेकंड काय, पर्यावरणाचा नाश होतोय. तर ह्या झाल्या नैतिक समस्या. पण केस स्टडीमध्ये ऍक्च्युअल जे विचारलेला आहे तो डायलेमा विचारलेला आहे. तर डायलेमा काय, विकास विरुद्ध विस्थापन. ठीक आहे. डेव्हलपमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंट. हा काय झाला तुमचा विरुद्ध, म्हणजे एक 2 काय झालेले आहेत, मूल्य दिलेली आहेत. त्या 2 मूल्यांची काय कॉन्फ्लिक्ट होते हे इथं आपल्याला डायलेमामध्ये दिसतं. ठीक आहे. राज्याच्या आदेशाप्रती कर्तव्य विरुद्ध लोकांच्या हक्काचे संरक्षण, ड्युटी टू स्टेट वर्सेस ड्युटी टू पीपल, हा एक झालेला आहे. तर ह्यामध्ये काय की ड्युटी टू स्टेट म्हणजे काय की मिस्टर चेतन जे आहेत यांच्याकडे एक ऑर्डर आलेली आहे की कंपनी अशी
MOU वगैरे त्यांनी ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत केस स्टडीमध्ये. तर तो एक आदेश असेल. आणि ड्युटी टू पीपल, जे तिथले पीपल्स आहेत, जे ट्रायबल लोक आहेत, त्यांचं काय की एक ट्रॅडिशन आहे, ठीक आहे, तिथं सॅक्रेड गुरुज आहे असं सांगितलेलं आहे, त्यांचे अँसिस्टर पण तिथं राहतात वगैरे. त्यांनी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्याकडे मिस्टर चेतन कसे बघतात. तर हा काय झालेला आहे, मिस्टर चेतन ह्या केस स्टडीमध्ये मिस्टर चेतन यांच्यासमोर असलेला हा नैतिक द्वंद्व आहे. सेकंड बघा, आपण कन्सेप्ट नंबर 2 कडे जातोय. का मी हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करतोय, जेणेकरून तुम्ही केस स्टडी लिहित असताना जो ऍक्च्युली आयोगाने विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या नुसारच तुम्ही काय करशील, उत्तर लिहिशील आणि तुमचं कन्फ्युजन कमी होईल. सेकंड कन्सेप्ट काय म्हणते बघा, ऑप्शन्स अवेलेबल टू यू. ओके, ऑप्शन्स तुमच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत. आता त्यामध्ये तुम्ही डिसिजन घेत असताना, एक प्रशासकीय अधिकारी असता त्यावेळी डिसिजन मेकिंग तुम्ही ज्यावेळी घेत असता, सम मे बी इथिकल, सम मे बी नॉट. ओके, तर आता सम मे बी नॉट म्हणजे काय की आता उपलब्ध पर्याय जे आहेत ते सर्व शक्य पर्याय कुठले कुठले आहेत ते तुम्हाला केस स्टडीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, तर ह्यामध्ये मग तुम्ही काय करशील की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे तुमचे जे पर्याय उपलब्ध आहेत ते तुम्ही लिहिशीला. या केस स्टडीच्या पर्स्पेक्टिव्हने जर सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल काय की MOU साईन केलेला आहे, तुम्ही तिथं कंपनी ते इस्टॅब्लिश करण्यासाठी हे करू शकता. ट्रायबलचे राईट मग यामध्ये काय होतात, व्हायोलेट होतात. दुसरं काय की एक तर आता तुम्ही एक मिडल पाथ काढू शकता, ज्या मिडल पाथ मधून काय होऊ शकतं की डेव्हलपमेंट पण थोडीफार प्रमाणात होईल आणि ट्रायबलचे राईट्स पण काय करतील, अंडरस्टँडिंग करून घेतले पाहिजेत. तर हे असे तुम्ही काय करायचे, तुम्हाला पर्याय असे लिहायचे. आणि ह्या पर्यायापैकी मग तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा 3rd नंबरचा क्वेश्चन आहे विचारलेला त्यामध्ये सांगितलेलं आहे कोर्स ऑफ ऍक्शन. मग त्या कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं, दिलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी कोणता असा पर्याय आहे की जो एक मिडल पाथला आहे, मध्यम मार्गला आहे, तो तुम्ही काय करायचा, चूज करायचा. ठीक आहे, मग तो चूज करत असताना तुम्ही काय करा, एक विचारपूर्वक घेतलेला, म्हणजे तुम्ही ऍज अ डिसिजन मेकिंग म्हणून ज्यावेळी तुम्ही काम करत असता अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असतं की अप्रोप्रिएट इथिकल साऊंड आणि बॅलन्स्ड पाथ. ठीक आहे, एक मध्यम मार्ग असेल तर ह्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला काय करायचं आहे, एक निर्णय घ्यायचा आहे. तर तो निर्णय घेत असताना तुम्ही जे दिलेले पर्याय आहेत त्यातला एखादा कुठला तर बेस्ट असेल तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. अशा ह्या 2 बेसिक कन्सेप्ट आहेत. त्या 2 बेसिक कन्सेप्ट सांगण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा होता की ऑप्शन्स विचारले, अवेलेबल ऑप्शन्स विचारलेले असतात, कोर्स लिहिले जातात किंवा अवेलेबल ऑप्शन्स लिहिले जातात, त्यातला बेस्ट विचारलेला असतो, पण इथं पण काय केलं जातं, कुठला तर अजून एक वेगळाच पर्याय लिहिला जातो. ठीक आहे, तर ह्या मिस्टेक्स अवॉइड करा प्लीज. त्यानंतर आपण केस स्टडीवरती शिफ्ट होतो. बघा, 1 बाय 1 आपण बघूया की केस स्टडी काय म्हणते. केस स्टडीमध्ये आपण सुरुवात जी करणार आहोत ती प्रस्तावनेनं करणार आहोत. प्रस्तावना करत असताना कमीत कमी एक 5 ते किंवा 4 ते 5 लाईनीमध्ये तुम्ही काय करू शकता, प्रस्तावना लिहू शकता. आता प्रस्तावना लिहित असताना महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या बघा. आता आपण इथं काय केलेलं आहे, रिसेंट प्रोटेस्ट इन महाराष्ट्र गडचिरोली अगेन्स्ट द मायनिंग इन द ट्रायबल लँड. ओके, इथं काय केलेलं आहे की कंटेक्स्ट दिलेला आहे. हा काय झालेला आहे, हा कंटेक्स्ट दिलेला आहे. मग हा कसा लिहायचा असतो, तर चालू घडामोडीमध्ये जे काही घटना वगैरे त्यांनी घडत असतात, जसं की नियमगिरी हिल्स असेल किंवा छत्तीसगड मधले काही अशा केसेस असतील की ट्रायबल डिस्प्लेसमेंटच्या, किंवा आता आपण रिसेंटली काय केलेलं आहे की थोड्या दिवसापूर्वीची ही महाराष्ट्राची गोष्ट काय केलेली आहे, गडचिरोलीमध्ये ही जी घटना घडलेली होती त्याचा पर्स्पेक्टिव्ह देऊन आपण लिहिलेली आहे. पण लिहित असताना ती एकदम मोठ्या प्रमाणात नाही लिहायची, आपल्याला काय करायचं, ऍट द एंड ऑफ द डे इथिकल पर्स्पेक्टिव्ह आन्सर लिहायचं. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, फक्त कंटेक्स्ट एक 1.5 लाईनीमध्ये किंवा 2 लाईनमध्ये लिहू शकता. त्यानंतर जे मिस्टर चेतन आहेत ते इथिकल डायलेमा कोणता फेस करायला लागलेले आहेत, तर त्याचा काय तुम्हाला करायला लागतो, ते जोडून ते तुम्हाला इन प्रस्तावना लिहावी लागते. पण ह्यामध्ये काय बघा की बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट विथ द कॉन्स्टिट्युशनल राईट्स अँड कल्चरल आयडेंटिटी. बरोबर आहे, तर ह्यामध्ये काय रिजनल डेव्हलपमेंट करायची म्हणली तर ती ड्युटी फॉलो करायची आहे एक झाला, वर्सेस काय की कल्चरल राईट्स हे ट्रायबल काय करायला लागलेले, अपोज करायला लागलेले. तर हा आपण एक काय केलेला आहे, एक छोटासा डायलेमा काय केलेला आहे, इंट्रोडक्शन मध्ये हिट केलेला आहे. मग असा डायलेमा कुठं तयार झालेला होता, तर ह्या कंटेक्स्ट मध्ये, ह्या केसमध्ये असा झालेला होता. तर हा आपण काय केलेला आहे, असं तुम्ही लिहू शकता प्रस्तावना. त्यानंतर आपण काय करणार आहे, शिफ्ट होतोय
इथिकल डायलेमास, नैतिक द्वंद्व. ठीक आहे. नैतिक द्वंद्व मध्ये बघा एक दिलेला आहे डेव्हलपमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंट. इथं नमूद करून सांगितलेलं आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची आहे आणि त्यानंतर पण काय करायचं आहे, प्रोजेक्ट प्रॉमिस द ग्रोथ बट डिस्प्लेसमेंट थाउजंड हार्म कल्चरल आयडेंटिटी. ओके. तर हा काय झालेला आहे, द्वंद्व तयार झालेला आहे डेव्हलपमेंट आणि डिस्प्लेसमेंटच्या पर्स्पेक्टिव्ह. तर इथं मी ब्रॅकेटमध्ये काय केलेलं आहे, युटॅलिटरिनिझम. ओके. उपयुक्ततावाद असं दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय की आन्सर लिहित असताना अशा इथिकल थिअरीज आपण काय केलेल्या होत्या, मॅपिंग मध्ये लिहिलेल्या होत्या फिलॉसॉफिकल किंवा इथिकल सेक्शनच्या ठिकाणी. तर तिथल्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, त्या पिकअप करून तिथं अशा फक्त तुम्ही मेन्शन करू शकता की हे जे आर्ग्युमेंट म्हणतं की ह्याचा कंटेक्स्ट इथं तुम्ही फक्त काय करू शकता, लिहू शकता. आता आपण ही डिटेलमध्ये थोडंसं बघूया. इथिकल डायलेमा, नैतिक द्वंद्व, डेव्हलपमेंट वर्सेस डिस्प्लेसमेंट. डेव्हलपमेंट काय होणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे. त्यामध्ये त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की नोकरी प्रोव्हाइड करू शकतो, रस्ता, शाळा आणि स्टेटचा जो जीडीपी आहे तो ओव्हरऑल ग्रोथ होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. पण डिस्प्लेसमेंट मध्ये जर तुम्ही विचार केला, ती ह्युमनची कॉस्ट जी आहे ती मध्ये काय होते, विस्थापन होते, सांस्कृतिक नाश होतो. तर ह्या गोष्टी काय व्हायला लागलेल्या तिथं डिस्प्लेसमेंट मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसत आहेत. मग थिंक फक्त तुम्ही जरासा विचार करा की इथिकल मॅपिंग आपण जे केलेलं होतं, त्या इथिकल मॅपिंग मध्ये आपण काय केलेलं होतं, एक असा टेबल होता जिथं आपण फिलॉसॉफी ऑब्लिक इथिकल थिअरी असं लिहिलेलं होतं. आता ह्यामध्ये काय बघा, युटॅलिटरिनिझम जे आपण मॉडेल आन्सर मध्ये फक्त काय केलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं नाहीये आणि ती करायची गरज नाही कारण की आपल्याला स्पेसचं लिमिट असतं. तर ह्यामध्ये फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे की ते जो लिहिलेला कीवर्ड आहे तो काय म्हणतो. तर ह्यामध्ये बघा सर्वांचा जास्तीत जास्त कल्याणासाठी, ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द पीपल, असा हा मेन कोर थीम आहे या सिद्धांताची. तर ह्यामध्ये तुम्हाला ग्रेटेस्ट म्हणजे जे काय ट्रायबल लोक असतील आणि जी काय कंपनी येऊ घातलेली आहे, ती कंपनी आल्यामुळे काय होणार आहे की ते ट्रायबल लोक जी आहेत ती मेन स्ट्रीम मध्ये येणार असं त्यांनी आश्वासन देऊन सांगितलेलं आहे. तर ग्रेटेस्ट गुड यामध्ये काय, तर ती कंपनी इस्टॅब्लिशमेंट होणं आणि मोठ्या प्रमाणात ते विस्थापित होणं. तर ह्या गोष्टी इथं प्रामुख्याने आपल्याला दिसतात. सेकंड केस स्टडी मध्ये आपण शिफ्ट होतोय, ड्युटी टू स्टेट वर्सेस ड्युटी टू पीपल. ठीक आहे. लिगली बाउंड, लिगली बाउंड्स म्हणजे काय, ड्युटी टू स्टेट तुम्हाला ऑर्डर दिलेली असते. त्यानंतर यामध्ये काय सांगितलेलं आहे, ड्युटी टू पीपल. बट ड्युटी टू पीपल म्हणजे काय, इन्फॉर्म कॉन्संट, हा एक कीवर्ड महत्वाचा आहे. ठीक आहे. तर इन्फॉर्म कॉन्संट म्हणजे जोपर्यंत ग्रामसभा आपल्याला देत नाही परमिशन की तिथं सगळा एकमतीनं ठराव जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत आपण ह्या गोष्टी कशाला देऊ शकतो. तर हा पण एक द्वंद्व तयार झालेला आहे. तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे, डिओन्टॉलॉजी, कांटियन इथिक्स. तर हे कांटियन इथिक्स काय आहे आपण थोडंसं बघूया. लीगल ड्युटी आपली एक्सप्लेन केलेली आहे, इम्प्लिमेंट एमओयू, आणि मोरल ड्युटी काय, रिस्पेक्ट फॉर द ट्रायबल. आता कांटियन इथिक्स डिओन्टॉलॉजी काय म्हणते, फॉलो ड्युटी रेग्युलेस रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्स. ओके. फॉलो द ड्युटी, आपल्याला जी ड्युटी दिलेली आहे ती तुम्ही काय केली पाहिजे, फॉलो केली पाहिजे, रिगार्डलेस ऑफ द कॉन्सिक्वेन्स. जे काय परिणाम आहेत त्याचा तुम्ही काय विचार करू नका. ह्या गोष्टी तुम्हाला काय झाल्या पाहिजेत, प्रामुख्यानं दिसल्या पाहिजे. थर्ड नंबर काय बघा, इथिकल डायलेमा, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन वर्सेस द इंडस्ट्रियलायझेशन. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन म्हणजे काय होतं की लॉंग टर्म इकॉलॉजिकल डिझास्टर व्हायला लागलेलं आहे इथे. सेकंड काय, इंडस्ट्रियलायझेशन आल्यामुळे काय होणार आहे की नोकरी वगैरे तुम्हाला आम्ही देतो, जॉब वगैरे देतो, प्रॉमिस करत आहोत ते. मग अशामुळे काय होतं बघा, फक्त थोडंसं थिंक करा. जे आपण इथिकल मॅपिंग केलेलं होतं त्या इथिकल मॅपिंग मध्ये आपण एक थेरी मेन्शन केली होती, एन्व्हायरमेंटल इथिक्स. ओके. एन्व्हायरमेंटल इथिक्स आपल्याला काय सांगतं, नेचर हॅज अ इंट्रेन्सिक व्हॅल्यू. ओके. म्हणजे निसर्गाचे एक स्वतःचे काय आहे, मूल्य आहे. तर ह्या कंटेक्स्ट मध्ये आपण हे काय करू शकतो, थोडंसं इथं लिंक करू शकतो. फोर्थ नंबरचा जो पार्ट आहे केस स्टडी मध्ये, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. फोर्थ सॉरी,
शॉर्ट टर्म बेनिफिट वर्सेस लॉंग टर्म हार्म. ओके, तर ह्यामध्ये काय होते, शॉर्ट टर्म बेनिफिट्स काय असणार आहे तो, तर शॉर्ट टर्म बेनिफिट्स मध्ये कंपनी प्रॉमिस करते की आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन देतो, ठीक आहे, त्याबरोबरच तुम्हाला जॉबची सिक्युरिटी वगैरे त्यांनी देतो. पण असा पण एक आपल्याला अनुभव आलेला आहे की त्या शेजारच्या एक डिस्ट्रीमध्ये असं प्रॉमिस केलेलं होतं, पण ते प्रॉमिस फुलफिल झालेलं नाही. सेकंड काय, लॉंग टर्म हार्म, इन्व्हायरमेंटलचं जे हार्मफुलनेस होणार आहे, ठीक आहे, लँड डिग्रेडेशन होईल, त्यानंतर तिथलं जे त्यांचं ट्रॅडिशनल वगैरे तर नसेल, फॉरेस्ट लॉस वगैरे होईल, सॉइल कॉन्टॅमिनेशनच्या गोष्टी असतील, तर ह्या सर्व ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या लॉंग टर्म असणार आहे. पण ह्यामध्ये आपण मेन्शन काय केलेलं आहे, कॉन्सिक्वेन्शियलिझम. ओके, इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं शॉर्ट टर्म बेनिफिट्स कुठले आणि कॉन्सिक्वेन्शियलिझम, जज ऍक्शन बाय द लॉंग टर्म आउटकम. ठीक आहे, तर ही जी थेअरी आहे ती आपण काय केलेली आहे, इथं लिंक केलेली आहे. फोर्थ नंबरचा जो पॉइंट आहे, व्हॉइस ऑफ मेजॉरिटी वर्सेस राईट्स ऑफ मायनॉरिटी. व्हॉइस ऑफ मेजॉरिटी म्हणजे काय, ग्रेटेस्ट गुड. आपण जर तुम्ही बघितलं असेल युटिलिटेरियनिझम, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्यांनी काय केलेलं आहे, ग्रेटेस्ट गुड बघितलं. आपण एक कन्सिडर करूया, एक 100% एक पॉप्युलेशन आहे आणि तिथं 90% काय की बेनिफिट होणार आहे सगळ्यात जास्त. म्हणजे जास्त बेनिफिट म्हणजे काय की ते मेन स्ट्रीम मध्ये येतील, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होईल, जीडीपी ग्रोथ होईल. ठीक आहे, तर हे ग्रेटेस्ट गुड म्हणजे जास्तीत जास्त ते काय करायला लागलेत, विचार करायला लागले. पण हे जे 10% जे आहे पॉप्युलेशन, ठीक आहे, त्यांच्याकरता आपण काय करत आहोत, लक्ष देत नाही. मग अशा वेळेस बघा, व्हॉइस ऑफ मेजॉरिटी म्हणजे काय, 90% करत जातोय, राईट्स ऑफ मायनॉरिटी म्हणजे हे 10% आपण केले. मग या ट्रायबल्स मध्ये काय व्हायला लागलेले आहेत, त्यांची जी घरं असतील ते लॉस व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, त्यांचं ट्रॅडिशन असेल जे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे त्याच्याकडे पण कोण लक्ष देत नाहीये. ठीक आहे, आणि त्यांचा एक सेल्फ रिस्पेक्ट, एक सेल्फ आयडेंटिटी असते, तर ती पण काय व्हायला लागलेली आहे, क्रायसिस होत चाललेली आहे. मग अशामध्ये आपण परत इथिकल मॅपिंग मध्ये जाणार आहोत आणि त्या इथिकल मॅपिंग मध्ये परत आपण जे लिहिलेलं होतं, जस्टिस अँड फेअरनेस. ओके, जस्टिस अँड फेअरनेस हे मूल्य पण आपण एक लिहिलेलं आहे बघा, एक मूल्याचा चार्टेस दिलेला आहे, तर ते आपण इथं काय केलेलं आहे, लिंक केलेलं आहे. आणि जॉन रॉल्स काय म्हणतो, सर्वात दुर्बल घटकांचे संरक्षण पण केले पाहिजे. तर सर्वात दुर्बल घटक म्हणजे कुठले, युटिलिटेरियनच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं तर 90% काय करतात, ते ग्रेटेस्ट गुड कडे जायला लागले, पण 10% ते व्हायोलेट होतात. मग हे राईट्स ऑफ जे मायनॉरिटी आहेत त्या मायनॉरिटी कडे पण लक्ष दिलं पाहिजे, असं हे जॉन रॉल्सची जस्टिस थेअरी सांगते. मित्रो, हे लिहित असताना तुम्ही अशा प्रकारचे जर समजा इथिकल थेअरी लिंक करत असाल, ऑब्विसली जे नॉर्मल लिहिलेलं जे आन्सर आहे आणि तुम्ही असं जे इंटरलिंकिंग करून लिहिलेलं जे उत्तर असेल, ऑब्विसली तुम्हाला यामध्ये जास्त मार्क्स मिळते. ठीक, आता आपण परत सेकंड क्वेश्चन कडती शिफ्ट होतोय. ठीक आहे, तत्पूर्वी त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, पॉसिबल ऑप्शन्स अवेलेबल अँड देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनचे फायदे आणि तोटे विचारलेले आहेत. इथं आपण मस्तपैकी छानपैकी तुम्हाला काय केलेलं आहे, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये एक चार्ट बनवून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एक हॅबिट लागू दे की तुम्ही आन्सर लिहित असताना पण असेच लिहायला. त्यामध्ये काय होतं, एकदम क्लिअरिटी दिसते. इम्प्लिमेंट प्रोजेक्ट ॲज अ डायरेक्टेड. इम्प्लिमेंट प्रोजेक्ट ॲज डायरेक्टेड मीन्स जी काही तुम्हाला ऑर्डर आलेली आहे, चेतन जे आहेत, मिस्टर चेतन IAS ऑफिसर, ते ड्युटी फॉलो तिथली जी ड्युटी फॉलो करायला लागलेली आहेत आणि त्यांच्याकडे जी काय आलेली ऑर्डर आलेली आहे, फुलफिल गव्हर्नमेंट ऑर्डर, ब्रिंग इन्व्हेस्टमेंट अँड जॉब क्विकली, जो MOU साईन झालेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही काय करा, काम करायला सुरुवात करा. त्यातले काय होऊ शकतात, हे मेरिट्स सांगितलेलं आहे. डिमेरिट्स काय बघा, व्हायोलेट ट्रायबल राईट्स, लीड टू फोर्स डिस्प्लेसमेंट अँड इकॉलॉजिकल डॅमेज. व्हायोलेट ट्रायबल राईट्स, व्हायोलेट त्यांचं ट्रॅडिशन गेलेलं आहे, लीड्स टू फोर्स डिस्प्लेसमेंट. जी काही 20 गावं होती, ठीक आहे, 4000 लोक होती, तर हे काय व्हायला लागलेले, डिस्प्लेसमेंट व्हायला लागलेले, अलॉंग विथ ती कंपनी जी येऊ घातलेली आहे त्याच्यामुळं इकॉलॉजिकल डॅमेज होत आहे. तर आपण इथं एक बघू शकतो, असं इथं दिलेलं आहे. जर प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला तर गव्हर्नमेंटची ऑर्डर होऊ शकते, ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात, तिथं एज्युकेशन येऊ शकतं, GDP इन्क्रीज होऊ शकतो. जर सपोज निगेटिव्ह काय होऊ शकतं, इग्नोर ट्रायबल ऑपोजिशन,
म्हणजे ट्रायबलला जे काही राईट्स होते, कन्सेंट होती ग्रामसभेची, ती काय करतोय आपण अपोज करतोय. एक फोर्स डिस्प्लेसमेंट होते, त्यामुळे काय होतं लॉस होतो. मग ह्यामध्ये बघा युटॅलिटेरियनच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण फर्स्ट पॉईंट जर बघितला तर तो तिथपर्यंत जातो जे मेरिट्स होते. आणि डीमेरिट जर आपण कन्सिडर केलं तर जस्टिस काय म्हणतं, जस्टिस ठीक आहे, जॉन रॉल्सची थिअरी आपण आधी बघितलेली होती. तर ह्या लोकांना आपण काय करायला लागलेलं आहे, इलिमिनेट करायला लागलेलं आहे. पण जस्टिसच्या पर्स्पेक्टिव्हने हे पण महत्वाचे आहे. हा फर्स्ट मुद्दा आपल्याला इथं एक्सप्लेन करतो. सेकंड बघा, रिजेक्ट द प्रोजेक्ट आउटराईट. जो तुमच्याकडे प्रोजेक्ट आलेला आहे तुम्ही तो काय करा, रिजेक्ट करा. आणि रिजेक्ट करून जी ट्रायबलची डिमांड आहे त्यांच्याप्रमाणे तुम्ही कार्य करा. त्यामध्ये काय होते, प्रोटेक्ट द इन्व्हायरमेंट अँड ट्रायबल इंटरेस्ट, अपहोल्ड द कॉन्सेप्ट. ठीक आहे. मग तुम्ही जे इन्व्हायरमेंटल इथिक्स आहे त्या पर्स्पेक्टिव्हने विचार करावा लागतो. नंतर सीन ॲज अ अँटी डेव्हलपमेंट मे अफेक्ट द डिस्ट्रिक्ट ग्रोथ अँड करिअर रिस्क. मग सेकंड बाजूला पण काय होणार आहे, मग ग्रोथ पण तुमची होणार नाही. मग मेन स्ट्रीम मध्ये जर आणायची, जर पॉप्युलेशन जर मेन स्ट्रीम मध्ये आणायची म्हणलं तर ग्रोथसाठी ऑब्विसली एक डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट असते, पण असं होत नाहीये. थर्ड काय बघा, रिकमेंडेड रिडिझाईन विथ द मिनिमम डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हा एक थर्ड पॉईंट जो आहे तो एक मिडल पाथला लेवलला सांगतो की ऍज वेल एज तुम्ही काय करा की ग्रोथ पण करा, ऍज वेल एज जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्यांना पण रिस्पेक्ट द्या. हा एक काय झालेला आहे, मिडल पाथ झालेला आहे. मग असा मिडल पाथ काय म्हणतो बघा, बॅलन्स ग्रोथ अँड जस्टिस इनकरेज पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट. म्हणजे सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं पण म्हणणं ऐकून घ्या आणि अलॉंग विथ द डेव्हलपमेंट पण तुम्ही काय करा, ठेवा. तर हा एक आपल्याला इथं थर्ड नंबरचा पॉइंट होतो. ठीक आहे. थर्ड नंबरचा पॉईंट बॅलन्स ग्रोथ आपण एक्सप्लेन करतोय. निगेटिव्ह म्हणजे काय, डिले इन इम्प्लिमेंटेशन. आणि जे तिथले रिप्रेझेंटेटिव्ह होते, ओके, त्यांनी जे सांगितलेली होती ते पण काय होतं, आपण इथं इन्व्हेस्टर्स वगैरे त्या ह्या गोष्टी पॅरलल चालू शकतात. फोर्थ नंबर पॉईंट काय बघा, एस्केलेट द इश्यूज टू हायर अथॉरिटी. ओके. हा जो दिलेला जो मुद्दा आहे फोर्थ नंबरचा, तर तो तुम्हाला काय करायचा आहे की हायेस्ट अथॉरिटी करती काय करायचं आहे, सेंड करायचं आहे. एक ओपिनियन बेस्ड तुम्हाला घ्यायचा आहे, एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. एक इथिकल लिडरशिप तुम्ही मेंटेन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की हायेस्ट अथॉरिटीला पण तुम्ही काय करू शकता, तो सेंड करू शकता, ज्यावरती तुम्हाला काय मिळू शकतं, एक ब्रॉडर ओपिनियन मिळू शकतं. ठीक आहे. तर हा होतो. पण आपल्याला थर्ड ऑप्शन जो आहे तो थोडासा चांगला वाटतो. तर आपण थर्ड ऑप्शन कसा जस्टिफाय करू शकतो त्याच्यावरती आपण थोडस बोलू. बघा, बेस्ट ऑप्शन अँड इट जस्टिफिकेशन. जर तुम्ही कन्सेप्ट नंबर जर 2 अजून अंडरस्टँडिंग तुम्हाला झाली नसेल तर प्लीज हा व्हिडिओ पॉज करा आणि एकदा विचार करा की अवेलेबल म्हणजे पर्याय कोणते होते आणि त्या पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कोणता वाटतो, की आपण कन्सेप्ट नंबर 2 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते तुम्ही डिटेल बघून घ्या. त्यानंतर त्या बेसिसवरतीच आपण काय करणार आहे, हे उरलेले पॉईंट आणि कन्क्लुजन करणार आहोत. रिकमेंडेड रिडिझाईन विथ द मिनिमम डिस्प्लेसमेंट. हा एक आपल्याला काय करायला लागलेला इथं एक मिडल पाथला घेऊन जातो. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हा लिहित असताना यातला एक ऑप्शन चूज करून इथं तो पुट करायचा आहे थर्ड नंबरचा. आणि हा काय ऑप्शन म्हणतो ते थोडंफार तुम्हाला काय केलं पाहिजे, एक्सप्लेन केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो बघा, मिस्टर चेतन जे आहेत, ठीक आहे, इथिकल लिडरशिप, इंटरॅक्टिंग ट्रान्सपरंट डायलॉग, ओके, रिस्पेक्टिंग द ग्राउंड रियालिटीज. आणि हा जो टॉप डाऊन जे मॉडेल आहे, म्हणजे एखाद्या वेळेस सेंटरने जे सांगितलं आणि ते इन डायरेक्टली विदाऊट म्हणजे जे ट्रायबलचं कन्सेंट न घेता आपण इम्प्लिमेंट केलं तर तो काय होतो, एक टॉप डाऊन अप्रोच होतो. तर तो अप्रोच कसा आहे बघा, तर तो थोडासा घातकी आहे असं म्हणतो. इन्शुअर द डेव्हलपमेंट इज ड्रिव्हन बाय द इन्फॉर्म कन्सर्न. ग्रामसभेला काय दिलेले राईट्स दिलेले आहेत. जस्ट वेट. हा आपण काय करतोय आता, हा बेस्ट ऑप्शन डिस्कस करतो. बेस्ट ऑप्शन मध्ये आपल्याला काय केलं आहे, इथिकल लिडरशिप आपण मेन्शन केलेला होता, त्यामध्ये एक कीवर्ड. तर इथिकल लिडरशिप मध्ये काय होतं, लिगली ऍज वेल ऍज मोरली.
लिगली म्हणजे काय की जो तुम्हाला एमओयू दिलेला आहे ते तुम्ही काय करताय, साईन पण करताय, पण त्यांना काही गोष्टी पण थोड्याशा कॉम्प्रोमाइज करायला सांगता. दुसरं मोरली मध्ये काय होतं की जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्यांचे पण मत काय केलेलं आहे, तुम्ही विचार घेतलेला आहे, ते सॅक्रेड ग्रुप जे आहेत ते कसे मेंटेन राहतील, त्यांना जॉबची सिक्युरिटी कशी मिळेल, ह्या गोष्टी पण आपण काय करतो, अंडरस्टँड करून घेतो. मग हे सर्व करत असताना लिगली आणि मोरली आपल्याला काय केलं पाहिजे, ट्रान्सपरंट डायलॉग केला पाहिजे. म्हणजे एक ट्रान्सपरन्सी त्या पॉप्युलेशनला देऊन सांगितली पाहिजे की तुम्ही एक काय असता की एक मिडलमॅन असता. ठीक आहे, प्रशासनामध्ये आपण काम करत असतो, प्रशासकीय अधिकारी असतात, तर त्यामध्ये एक मिडलमॅन, मग इथं चेतन, मिस्टर चेतन जे आहेत ते जे भूमिका बजावत आहेत त्यामध्ये मग त्यांचा रोल काय राहील की ट्रान्सपरंट डायलॉग, पब्लिक कन्सल्टेशन, त्या लोकांच्याकडून काय घेतलं पाहिजे, कन्सल्टेशन घेतलं पाहिजे. आणि जी ग्राउंड रियालिटी आहे, लोकल सेंटिमेंट्स काय आहेत, नॉर्थ ईस्ट मध्ये आपण न्यूजपेपर वाचत असताना ह्या सर्व गोष्टी न्यूजमध्ये येत असतात बघा. कुक्की असेल, मैतीज असेल, ठीक आहे, छत्तीसगडचं रिजन असेल, परत नियामगिरी सारखी केस स्टडी असेल किंवा गडचिरोली असेल, तर ह्यामध्ये काय होतं की लोकल सेंटिमेंट्स मग एकदम थोडेसे व्हायोलेट होतात. कारण की लोकल एनजीओ ह्यामध्ये उल्लेख पण केलेला आहे की एनजीओ जे आहेत ते पण काय करत असतात, यावेळेस सपोर्ट करत असतात. तर मग त्यामुळे त्यांचं लोकल सेंटिमेंट काय ते पण अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. नंतर पास्ट फेल्युअर इथे सांगितलेलं आहे, केस स्टडीमध्ये नमूद करून सांगितलेलं आहे की ह्याच्या आधी हे असं प्रॉमिस केलेलं होतं पण ते पूर्णत्वाला नेलेलं नाही. त्यानंतर ट्रायबल डिपेंड्स ऑन द फॉरेस्ट, हे एक आपली काय की फॉरेस्टची जी काय आहे ती त्यांची एक इंट्रन्सिक व्हॅल्यू आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि केस स्टडीमध्ये असं नमूद केलेलं होतं, तर तुम्ही इथं जर बघितलं, इथिकल लिडरशिप हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ट्रान्सपरंट डायलॉग, हे जे टॉप डाऊन मॉडेल मी जे जसं मगाशी उल्लेख केला, तर ते टॉप डाऊन मॉडेल काय होतं बघा की म्हणजे तुम्हाला जे एखादी सांगितलेलं आहे की टॉप अथॉरिटीने सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करा, पण हे करत असताना मग तुम्ही जर सपोज कन्सेंट घेतली नाही, कन्सेंट घेतली नाही म्हणजे अल्टिमेटली काय होतंय की पेसा अंतर्गत असेल, फॉरेस्ट राईट ऍक्ट असतील, तर ह्याचं उल्लंघन पण होतं या कायद्यांचं, तर उल्लंघन झालं नसलं पाहिजे. ठीक आहे, मग ह्यामध्ये इन्फॉर्म कन्सर्न तुम्ही प्रॉपर वेने घेणार म्हणल्यानंतर तुम्ही काय करता की पेसाचं जे कायद्यामध्ये दिलेली तरतूद असेल, FRA असेल किंवा आर्टिकल 21 पण असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही एक चांगलं आर्ग्युमेंट लिहू शकता. पण लिहित असताना त्यातून काय प्रामुख्याने दिसतं बघा, एक डिओन्टॉलॉजी, तुमची जी ड्युटी होती ती तुम्ही फॉलो केली. दुसरं जस्टिस, जे 90 आणि 10% मी तुम्हाला दाखवलेलं होतं, त्या 10%चा पण तुम्ही विचार केलेला आहे. मग ह्यातून जॉन राऊंडची थेरी पण रिफ्लेक्ट होते. आणि व्हर्च्यू इथिक्स, तुमच्याकडे जे काय करेज आहे, प्रुडन्स आहे, मग असे कीवर्ड्स तुम्ही थोडेसे जरासे इंटरलिंक केले तर अजून थोडंसं इथिकली आन्सर हे होतं. तर ह्या 3 फिलॉसॉफी पण तुमच्या आन्सरातनं जे तुम्ही लिहिलेलं आहे ते रिफ्लेक्ट होतं. आता नेक्स्ट लेवलला आपण येतो, जस्टिफिकेशन. क्लिअरली सांगितलेलं आहे, केस स्टडीमध्ये काय सांगितलेलं आहे, बेस्ट ऑप्शन चूज करा. बेस्ट ऑप्शन चूज केल्यानंतर फक्त 1 ते 1.5 लाईन मध्ये का तुम्ही तो चूज केलेला आहे ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन करा. आणि त्यानंतर जस्टिफिकेशन असं तुम्ही काय करा, एक सब हेडिंग यूज करा. आणि त्यानंतर एक जे काय जस्टिफिकेशन देणार आहे 1, 2, 3, 4 असे एक 3 ते 4 पॉईंट लिहू शकता, मॅक्झिमम 3 लिहू शकता. आता इथं काय दिलेलं आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ओके, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स आणि नेहरूज पंचशील प्रिन्सिपल. काहींनी मग काय केलं असेल की झाझा कमिटीचे रिकमेंड्स असतील, एखादी कमिटी काहीतरी ट्रायबल पॉप्युलेशन वरती बोलली असेल किंवा एखादा आयोगानं काहीतरी रिकमेंडेशन दिलं असेल, तर त्यातला फक्त तुम्हाला काय करायचं, रेफरन्स द्यायचा, नाही त्या रिपोर्टची पूर्ण सगळी समरी लिहायची. वेगवेगळे आर्ग्युमेंट शक्यतो जरासे लिहिता आले पाहिजेत. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हे म्हणजे काय, आपण डिटेल्स बघूया. हे जे कीवर्ड्स मी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत बघा. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय, सर्वांना काय करायचंय, तुम्हाला विश्वासात घ्यायचंय. ठीक आहे, सर्व जे काही लोक आहेत, म्हणजे जी ग्रामसभेमध्ये तिथं बसलेली जी काही लोक आहेत, सर्वांचा व्हॉइस तुम्हाला काय करायचं, ऐकून घ्यायचं. मग त्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये ट्रायबल प्लस गव्हर्नमेंट प्लस कॉर्पोरेट. ठीक आहे, हे पण 3 स्टेक होल्डर्स आहेत. आपण इथिकल मॅपिंग करत असताना तिथं मेन्शन केलेले आहेत स्टेक होल्डर्स. बट जे ट्रायबल पॉप्युलेशन असेल, गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट,
तर ह्यांच्या पण गोष्टी काय केल्या पाहिजेत, तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घेतल्या पाहिजेत. आणि जे ट्रायबल लोक आहेत ते पण जर सपोज यांना काय सांगत असतील तर ह्या पण लोकांनी ते अंडरस्टँडिंग करून घेतलं पाहिजे. त्याला काय म्हणतात, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. असं जर तुम्ही बघायला गेला तर एक थोडंसं वेगळं उदाहरण मग बघता तर केरळ सारख्या ठिकाणी मग कुटुंबश्री असेल, ठीक आहे, म्हणजे ते तिथं काम पण करतात आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या पण ते प्रामुख्याने मांडत असतात आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. तर ह्याला काय म्हणतात, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. अपहोल्ड पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स हा आपला दुसरा जस्टिफिकेशन दिलेला आहे. मग पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इथं ट्रायबल, गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट ही 3 स्टेक होल्डर्स आहेत. त्या 3 स्टेक होल्डर्समध्ये जर ट्रायबलांनी एखादी गोष्ट सांगितली असेल आणि त्याप्रमाणे जर मॉडिफिकेशन किंवा त्या प्लॅनमध्ये सपोज जर बदल केला असेल तर तो बदल केल्यानंतर काय होतं की जे ट्रायबल लोक सांगतात आणि त्याच्याप्रमाणे बदल होतो फीडबॅक घेतल्यानंतर, मग त्याला काय म्हणतात की पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स म्हणतात. मग ते कोणत्या बेसिसवरती होतं की आर्टिकल 20 असेल, पेसा ऍक्ट असेल, हे आपण गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत, कन्सिडर केल्या पाहिजेत. त्यानंतर थर्ड जो पॉइंट आहे तो नेहरू पंचशील पॉलिसी. हे फक्त एक 5 कंपोनंट दिलेले आहेत, फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. एवढं सर्व लिहायची गरज नाहीये. त्यातलं एखादं कुठलं तुम्हाला जे वाटतं, ह्या केसमध्ये फक्त काय झालेलं होतं की एक ओव्हर रेग्युलेशन झालेलं होतं. म्हणजे अननेसेसरी त्या ट्रायबलचे काय होत होते की मत विचारात घेतलं जात नव्हतं आणि ओव्हर रेग्युलेशन झाल्यामुळं ऑब्व्हियसली त्यांचे जे राईट्स होते, त्यांच्या ज्या व्हॅल्यूज होत्या, त्यांचं जे ट्रेडिशन होतं ते कॉम्प्रोमाइज होत होतं. तर अशामध्ये अवॉइड द स्टेट इंटरफरन्स इन दॅट कंटेक्स्ट. मग तुम्ही काय करू शकता, ह्यातलं कुठलंही एखादं, मी इथं फक्त नेहरू पंचशील पॉलिसी मधलं एक इथं लिंक करून सांगितलेलं आहे. तुम्ही मग काय करू शकता, झाझा कमिटी पण असेल त्यातला पण एखादा आर्ग्युमेंट लिहू शकता. देर इज अ नो एनी हार्ड अँड फास्ट रूल. ओके, लास्ट आपण केस स्टडी कन्क्लूड करतोय, त्यासाठी प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, सस्टेनेबल ट्रायबल मस्ट एम्फसाइज फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. ओके, सेकंड काय, मिनिमम डिस्प्लेसमेंट आणि राईट्स ऑफ द ट्रायबल पीपल. हे 3 कीवर्ड काय हायलाइट होतात बघा, एक बॅलेन्स्ड मीन्स कन्क्लुजन, म्हणजे जे तुम्ही निष्कर्ष जे तुम्ही लिहित असता, निष्कर्ष लिहित असताना एक काय होतं की एक बॅलेन्स वेनं तुम्ही लिहिलेलं असतं, म्हणजे अलाइन विथ द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड सोल्युशन ओरिएंटेड. आय रिपीट, अलाइन विथ द डिमांड ऑफ द क्वेश्चन अँड सोल्युशन ओरिएंटेड. ह्यातून काय होतं, हे 3 कीवर्ड रिफ्लेक्ट झालेले. फक्त कीवर्ड लिहून सोडू नका, ते थोडंसं काय करा की जसं आपण 7 ते 8 कीवर्ड्स मध्ये कसं इलॅबोरेट केलेलं आहे, तर असं तुम्ही काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. तर ह्यामध्ये ह्या 3 गोष्टींचं मिनिंग आपण काय करतो, डिटेल एक्सप्लेन करतो. तर हे बघा, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. तर या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन मध्ये आपल्याला प्रामुख्यानं काय दिसतो, एक तर आपण सांगितलेलं होतं की इन्व्हायरमेंटल हॅज ओन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ठीक आहे, एक त्याला एक काय आहे, एक मूल्य आहे. तर हे पण इथं दिसून येतं. दुसरं, जे काय एनजीओज असतील किंवा तिथले लोकल पीपल्स असतील ते एज्युकेशन करत होते आणि ते सांगत होते की ह्या गोष्टी हार्मफुल आहेत, या असं झाल्या नसल्या पाहिजेत. मग त्या गोष्टीनं हा इथं आपण काय केलेला आहे, लिहिलेला आहे. मिनिमम डिस्प्लेसमेंट, जे डिस्प्लेसमेंट सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आपण काय करतोय की एकदम 100% एकदम लादत नाही त्यांच्यावरती, काही गोष्टी त्यांच्या ऐकून घेतो आणि थोडंफार प्रमाणात करतो. कारण की पॅरलल जर बघायला गेलं तर इकॉनॉमिक ग्रोथ पण इम्पॉर्टंट आहे जर त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, राईट्स ऑफ द ट्रायबल पीपल, जे तुम्हाला मी काय लिहून दाखवले, पेसा असेल, फॉरेस्ट राईट कॉन्झर्वेशन ऍक्ट असेल, आर्टिकल 20 असेल, ठीक आहे, आणि कुठल्या आयोगाचे रिकमेंडेशन वगैरे ते नसतील तर ते ह्यांच्या, किंवा 5th शेड्यूल असेल, तर अशा भरपूर काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळं ऑब्व्हियसली राईट्स ऑफ द ट्रायबल पीपल हे पण इम्पॉर्टंट आहे. 2014 प्रिलिमचा, युपीएससी प्रिलिमचा जर तुम्ही क्वेश्चन बघितला तर ग्रामसभेवरती असा विचारलेले पण प्रश्न आहे, म्हणजे ग्रामसभा कोणता राईट्स जो आहे तो कुणाला आहे, तर ग्रामसभेला तो राईट होता, असं पण एक नमूद केलेलं आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सर्व जे काय आहे ते अंडरस्टँडिंग झालं असेल. तुम्ही फक्त काय करा की हे जे आपलं जे उत्तर मंथनचं जे चॅनल आहे, त्या उत्तर मंथनच्या चॅनलवरती हे सर्व पूर्ण पीडीएफ ज्या आहेत, इथिक्स जनरल स्टडी 1, 2, 3, 4 सर्व अवेलेबल आहेत. जे बायलिंग्वल मध्ये करणार आहेत, मराठी मीडियम मध्ये जे करणार असतील
त्यांनी मराठी मीडियमचे पूर्ण सगळे सोल्युशन वाचून काढा. त्यानंतर इंग्लिश मीडियमचे पण पूर्णपणे दिलेले आहेत. तर हे आपलं आजचं जे केस स्टडीचं डिस्कशन होतं, त्यामध्ये तुम्हाला कोणताही जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तो पुट करा. ठीक आहे, थँक्यू.